बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। खालापूरमध्ये कंपनीला भीषण आग लागली आहे। परफ्यूम बनवणाऱ्या SH केळकर कंपनीला ही भीषण आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। आग पसरण्याची भीती असून परिसरात धुराचे प्रचंड लोळ पाहायला मिळत आहेत। आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। प्रमोद पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रमोद, ही परफ्यूम बनवणारी कंपनी आहे असं कळतंय, याचा अर्थ मोठ्या प्रमाणात ज्वालाग्राही पदार्थांचा साठा इथं असू शकतो। आताची स्थिती काय आहे? परिस्थिती नियंत्रणात आली आहे का? विलास, खरं आहे, खालापूरमध्ये ही कंपनी आहे, परफ्यूम बनवणारी HS केळकर कंपनी आहे। यामध्ये केमिकलचा साठा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे। ही साधारणतः 6च्या दरम्यानमध्ये आग लागलेली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आग आहे की आतमधले जे केमिकलचे बॅरिकेड्स होते, जे ड्रम्स वगैरे होते, त्या ड्रमचे अनेक प्रकारचे स्फोट या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यामुळे आग संपूर्ण या गोडाऊनमध्ये पसरलेले आहे। मात्र आत्ताची अपडेट विलास अशा प्रकारची आहे की जी पाठीमागची जे ड्रम भरलेले जे होते गोडाऊन्समध्ये, ती पूर्णपणे आग आटोक्यामध्ये आणणे अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। पुढची जी आग आहे, त्या पुढच्या गोडाऊनची पुढची जी आग आहे ती आटोक्यामध्ये आणण्याचा शर्थीचे प्रयत्न आहेत। घटनास्थळी जवळपास 10 ते 12 अग्निशमन दलाचे बंब या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करतात। मात्र मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल, परफ्यूम बनवणारे केमिकल असल्यामुळे ही आग आहे, ही पसरण्याची भीती व्यक्त केली जाते। मात्र आतापर्यंत जर आपण अपडेट बघितलं तर अत्यंत चांगल्या प्रकारे अग्निशमन दलाच्या जवानांना जे आहे ते आग आटोक्यात आणण्यामध्ये यश आलेलं आहे। विलास, धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अकोल्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा पार पडली। महायुतीचे अकोल्यातले उमेदवार अनुप धोत्रे यांच्यासाठी आयोजित सभेला शहांनी संबोधित केलं। यावेळी अमित शहांनी काँग्रेससह विरोधकांवर जोरदार निशाणा साधला। भाजप संविधान बदलणार असा खोटा प्रचार विरोधकांकडून केला जात असल्याचा आरोप अमित शहांनी केला। इस देश से ST, SC और OBC का आरक्षण कोई नहीं हटा सकता, ये मोदी का गारंटी। यावेळी अमित शहांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला। उद्धव जी को तो पूछने का सवाल ही नहीं है, क्योंकि उद्धव जी को अपने बेटे के अलावे कुछ दिखाई ही नहीं पड़ता। महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रेंना मतदान करण्याचं आवाहन शहांनी केलं। कमल के निशान पर बटन तो दबाना है कि बटन अकोला में दबे और करंट इटाली में जाकर लगे। 10 वर्ष सत्तेत असताना शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी किती निधी आणला असा सवाल अमित शहांनी विचारलाय। अकोल्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा पार पडली। महायुतीचे अकोल्यातले उमेदवार अनुप धोत्रे यांच्यासाठी आयोजित सभेला शहांनी संबोधित केलं। यावेळी अमित शहांनी काँग्रेससह विरोधकांवर निशाणा साधला। राज्यात सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीत सामना रंगलाय, त्यामुळे हे नेते सभांमधून एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीयेत। उद्धव ठाकरेंनी सभांमधून फडणवीसांना डिवचलंय, त्यामुळे फडणवीसांनीही उत्तर दिलंय। अहो देवेंद्र, जनाची नाहीतरी मनाची ठेवा, दोन्ही तुम्हाला नाहीये, आम्हाला माहितीये। लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे। उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये एक केलेलं काम दाखवा, एक तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय यांना काही येत नाही। फडणवीसांनी ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे। यांचे भाषणे ठरलेले आहेत। मी तर उद्धव ठाकरेंचं भाषण हे जसं तुम्हाला म्हणून दाखवू शकतो। दुसरीकडे शरद पवारांकडून मोदींवर होणाऱ्या टीकेचा फडणवीसांनी समाचार घेतलाय। ये साले के साले निराश लोग और इनको हार की हताशा ने गाली गलोच पर उतारा है। फडणवीसांच्या टीकेमुळे राज्यात राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। भाजपच्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा डाव होता असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका मुलाखतीत केला। उपमुख्यमंत्री फडणवीस, शेलार, महाजन, दरेकरांच्या अटकेचं षडयंत्र रचल्याचा दावा शिंदेंनी केला। आता संजय राऊतांनी यावरून भाजप आणि शिंदेंवर पलटवार केलाय। फोन टॅपिंग प्रकरणी अटक होईल अशी भीती फडणवीसांना होती असा दावा संजय राऊतांनी केला। देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅपिंगचा आरोप होता आणि या गुन्ह्यामध्ये अटक होऊन आपल्याला शिक्षा होऊ शकते। या भयातून देवेंद्र फडणवीस हे तडतड करू लागले आणि असंख्य विरोधकांचे फोन हॅक हे रश्मी ठाकरेंच्या आदेशावरून व्हायचे असं आम्ही ऐकलेलं। स्वतःची अटक टाळण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। मला अटक होईल या भयातून त्यांनी शिंदेंवर दबाव आणला।
आणि शिंदेना अटकेची भीती दाखवली आणि म्हणून ते 40 आमदार आणा नाही ते तुम्हाला अटक करू. की ज्या शिंदे साहेबांना त्रास देण्याचा तुम्ही आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाईंनी प्रयत्न केला, त्या शिंदेंवर आरोप करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुती आणि महाविकास आघाडीत जुंपल्याचं पाहायला मिळतंय. मावळमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले. भाजपच्या जॉईन ऑर जे या धोरणामुळे एकनाथ शिंदेंनी आमची साथ सोडली असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. आदित्य ठाकरेंच्या टीकेला महायुतीच्या नेत्यांनीही जोरदार उत्तर दिले. मावळचे ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंनी जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केली. त्यांना पण ऑफर दिली होती जॉईन ऑर जेल, त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, इन्कम टॅक्सची धाड पडली होती. त्यांना सांगितलं येताय की टाकू आतमध्ये, ते लगेच रडायला लागले दाढी खाजवत. सीडी घोटाळा, पत्राचाळ घोटाळा, अनेक आपल्या नातेवाईकांचे घोटाळे बाहेर आलेले आहेत. त्यामुळे कॅशनी भरलेलं गोडाऊन हे आपल्याकडे असणार, एकनाथ शिंदे साहेबांकडे कशाला असायला पाहिजे. अटकेच्या भीतीमुळे शिंदे भाजपसोबत गेल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय. आणि मग 20 मेला उद्धव साहेबांनी येऊन सांगितलं होतं वर्षा बंगल्यावर की मला हे धमकवत आहेत, मला आता जेलमध्ये जाण्याची हे माझं वय नाहीये, काय करू साहेब, मला हे 8 टाकतील, तुम्ही काहीतरी करा, भाजपसोबत चला, आम्ही आज जाऊ. हे सगळं रडगाणं झालेलं तिथे. उद्धव ठाकरे लढत असलेली ही लढाई सत्यमेव जयतेसाठी असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि तत्कालीन मविया सरकारवर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका करताना आदित्य ठाकरेंनी वापरलेल्या एका शब्दावरून शिंदेंनी शिवसेना आक्रमक झाली आहे. मविया सरकारमध्ये अपमानास्पद वागणूक मिळाली, आदित्य ठाकरेंचा माझ्या खात्यात मोठा हस्तक्षेप होता, अशा एक ना अनेक गंभीर आरोपांच्या फैरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका मुलाखतीत झाडल्या. त्यावर पलटवार करताना आदित्य ठाकरेंनी वापरलेल्या एका शब्दावर शिंदेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. आदित्य ठाकरेंनी माफी मागावी अशी शिवसेनेनं मागणी केली आहे. तुम्हाला सगळं काही दिलं, तुमची राजकीय ओळख असेल, तिकीट असेल, मंत्रीपद असेल, त्यांच्या सगळ्यात कठीण काळात पाठीत खंजीर खूप असणं आणि जाऊन मग अशी वक्तव्य करणं, ह्याच्यासारखं नीच आणि निर्लज्ज व्यक्ती मी पाहिली नाही. मी त्याचं उत्तर काही देणार नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले पण तुमच्यावर संस्कृती नाही घडली, संस्कार नाही घडले. तंतोतंत जर लागू होत असेल तर ज्यांनी आरोप केलेले आदित्य ठाकरे आणि त्यांच्याबरोबरचे सहकारी. एकूणच शिवसेनेतून फूट आणि त्यानंतरच्या सत्तांतरानंतर दोन्ही शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरींचा सिलसिला कायम असल्याचं दिसून येत आहे. तिकडे कोकणात लोकसभा निवडणुकीच्या आधीच राजकीय शिमगा सुरू झालाय. कोकणात ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत आणि भाजपचे नेते नारायण राणे यांच्यात लढत होणार आहे. या लढतीपूर्वी कोकणात आव्हान आणि प्रतिआव्हानाच्या फैरी झडू लागल्या. उद्धव ठाकरेंनी गेल्या काही दिवसापासून देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर टीकेचे ठाकरे बाण सोडले. ठाकरेंची ही टीका भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. येत्या काही दिवसात उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करण्याची शक्यता आहे. त्याआधीच नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय. तर राणेंच्या या इशाऱ्यावर ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांनीही टीकेचे प्रहार केले. तू आता येतो शिकडे ये आणि असे शब्द सिंधुदुर्गात बोलून दाख, मग परत जायचा रस्ता कुठून जातो तो मी दाखव. वय झालंय त्यांची, आता जो टोप घालतात त्या टोपाचे केसी पिकलेत बरं का, एवढं वय झालंय त्यांचं. ते आम्हाला दादागिरी सांगू नका. त्या कोकणच्या मातीत 3 वेळा पराभव केलाय तुमचा आम्ही. चला हे पोकळ धमक्या, नारायण राणेच्या धमक्याला कोण आहे? त्याला पाडून दाखवलेलं आहे इलेक्शन मध्ये, तू काय जाऊन दाखव आणि येऊन दाखव सांगतो. राणे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात 2005 सालापासून संघर्ष सुरू आहे. त्याचे पडसाद वेळोवेळी कोकणात उमटले. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी कोकणात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. संजय निरुपम आणि रवींद्र बायकर यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत मनसेनं दोघांच्या उमेदवारीला प्रखर विरोध सुरू केलाय. माझी सासूरवाडी महाराष्ट्राची आहे, जावयाचं सासूरवाडीवर जास्त प्रेम असतं, एका जावयाला का त्रास देता, असा सवाल निरुपम यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारलाय. 2009 मध्ये मनसेनं मराठीच्या मुद्द्यावरून केलेल्या आंदोलनावर काँग्रेसमध्ये असलेल्या संजय निरुपम यांनी जोरदार टीका केली होती. मात्र आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. पक्षविरोधी कारवायांमुळे काँग्रेसनं निलंबित केलेले संजय निरुपम शिवसेनेत प्रवेश करतील आणि निवडणूक लढवतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मात्र नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेनं निरुपम यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। सत्तेत होता तेव्हा ह्याला सत्तेची खूप चरबी होती, माज होता आणि आमच्या तरुणांवर खोटे गुन्हे नोंदवण्यामध्ये हा माणूस सगळ्यात प्रथम पुढे यायचा। दुसरीकडे मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी शिवसेनेचे आमदार रवींद्र बायकरांच्या उमेदवारीला विरोध केलाय। निरुपमांना महाराष्ट्रद्रोही तर रवींद्र बायकरांना भ्रष्टाचारी म्हणत शालिनी ठाकरेंनी इशारा दिलाय। मनसेने केलेल्या विधानामुळे वायव्य मुंबईत महायुतीची कोंडी झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्य सरकारनं Y+ सुरक्षा पुरवली आहे। अनेकांची सुरक्षा कमी केलेली असताना पार्थ पवार यांना मात्र Y+ सुरक्षा देण्यात आली, त्यावरून राज्याचं राजकारण तापलंय। पार्थ पवार यांनी कुठलीही मागणी केली नसताना अचानक सरकारकडून त्यांना सुरक्षा देण्यात आली, त्यामुळे सरकारला घेरण्यासाठी विरोधकांच्या हाती आयता मुद्दा आलाय। रोहित पवारांनी यावरून काका अजित पवारांना टोला लगावलाय, तर सुप्रिया सुळेंनी रोहित पवार युगेंद्र पवारांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे। वाय कमी दिली, जरा झेड नाही तर Z+ नाही तर मोदी साहेबांसारखी द्यायला पाहिजे होते। नाही दिली आमच्या मुलांना, इट्स ओके। काय करणार, आपल्या मुलीवर किंवा मुलाला प्रेम करणं हा काही गुन्हा नाही आहे। शान शौकत म्हणून कोणाला सिक्युरिटीची गरज नाही। सत्ताधाऱ्यांनी मात्र निर्णयाचं समर्थन केलंय। लोकसभा निवडणुकीमुळे सुरक्षा यंत्रणेवर ताण आहे, अशात मागणी नसताना पार्थ पवारांना सुरक्षा दिल्यानं राजकारण तापलंय। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।